दुर्वा इलेव्हन घरकुल या दोन संघांमधली लढत तर नक्कीच आवाज असेल पहिल्या सत्रासाठी शंकर म्हात्रे यांचा धन्यवाद. थँक्यू. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं RMSK ग्रामस्थ मंडळ आयोजित स्वर्गीय जीवा भोईर स्मृती चषक 2024 मध्ये सर्व क्रिकेट संघांचे सहर्ष स्वागत आणि दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. सुपर 8चा हा सामना DCC कोपरा विरुद्ध तुर्बे 11 घरकुल अशा दोन संघांमध्ये होणारा सामना. नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तो घरकुल संघाने आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय. यावेळी ते DCC कोपरा म्हणलं तर जिनीत पवार यांचा संघ एक अष्टपैलू खेळाडू अर्थात अनिल पाटील संदीप पाटील यांचे भाचे आणि त्याचबरोबर आमची नात स्वर्गीय कुमारी जीवा भोईर हिच्या स्मृतीला आठवण करून देण्यासाठी या भव्य दिव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. 7 दिवस रंगणारी ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आज या स्पर्धेचा 2 नाईट ग्रँड फिनाले नाईट म्हणावी लागेल. सामना सुरुवात होतोय. यावेळी मात्र चेंडू खेळवून काढला तो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने, परंतु स्वतःचं आणि संघाचं खातं उघडतोय फलंदाज. बिनबाद एक अशी चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने देखील क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण. एक अशी सुरुवात यावेळी DCC कोपरा संघाची. यश कोळे आणि सचिन पवार ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. हॅलो 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 चेक. यश कोहली आणि सचिन पवार अशी सलामी जोडी. गोलंदाज संदीप जाधव राईट आर्म आणि पंच यावेळी आमच्याकडे वळतायत. अवांतर असल्याचा इशारा करतात. अवांतरच्या मध्ये धावफलक पुढे सरकतो. धावफलकामध्ये भर पडतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतो DCC कोपरा संघाला. धावफलक पुढे जाऊन सरकतोय 2 बिनबाद 2. पहिलं पॉवर प्लेचं षटक. सुपर 8ची लढत. यावेळी पुन्हा एकदा डाव्या एसटीला सोडून जाणारा पंच आमच्याकडे वळतायत. यावेळी पंच सुनील पाटील साहेब, त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे प्रवीण पवार साहेब आपण बघू शकता. एक दांडगे अनुभवी. यावेळी मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न म्हणजे सॉफ्ट डिसमिलचा प्रयत्न होता, परंतु दैव देतो कर्म नेतो या म्हणीची प्रचिती यावेळी मात्र गोलंदाजाच्या बाजूने आणि फलंदाज यावेळी मात्र नशीबवान ठरतोय आणि दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज. मिड ऑफला सोप्पा झेल होता मात्र जमीनला दान करतोय. एक धाव मात्र काही रोखू शकत नाही. 3 धाव होत आहेत धावफलकावरती. धावफलक पुढे जाऊन सरकतोय. 3 4 झाले. चार रन झाले. चार धावा धावफलकाला लागत आहेत. चांगला खेळ आत्तापर्यंत. पहिल्या सामन्यामध्ये एकतर्फी सामना आपण बघितला. त्याच्यानंतर ही दुसरी लढत आजच्या शेवटच्या रात्रीमधली. यावेळी लो फुलटॉस चेंडू होता मात्र चेंडू खेळून काढलाय तो मिड ऑनला. चोरटी धाव. एकेरी धावांवर अधिक भर दिला जातोय तो DCC कोपरा संघाचे सचिन पवार आणि यश कोहली या दोन सलामीच्या फलंदाच्या माध्यमातून. स्कोरर म्हणून कांचन पालकर, एक अनुभवी ग्रामीण टेनिस क्रिकेटमधले आमचे गुणलेखक. यावेळी मात्र फलंदाजाला चकवा देतोय आणि पहिला हादरा बसतोय DCC कोपरा संघाला. सचिन पवार बॅक टू पेव्हिलियन. बाद नवीन येणारा फलंदाज रोहित कोहली, एक अष्टपैलू खेळाडू कोपरा संघाचा. फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी अनेक स्पर्धेमध्ये त्यांनी केले आणि आपल्या संघाला एक हाती विजय संपादित करून दिलेला तोच रोहित कोहली पुन्हा एकदा DCC कोपरा संघाची
कामगिरी चांगली करण्याच्या उद्देशाने खेळपट्टीवरती प्रस्थान करतोय. गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, हळूवार पण गती परिवर्तन, चेंज ऑफ द पेस डिलिव्हरीचा वापर करतो आणि पहिला गडी बाद करतोय. त्याचबरोबर चांगला यष्टीरक्षच्या माध्यमातून एक गडी बाद 5 धावा अशी अवस्था यावेळी DCC कोपरा संघाची. षटकार चौकार मारावे लागेल, कारण का या स्पर्धेमध्ये कोणताही स्कोअर सेफ नाही. कारण का या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट मी घरी बघत असतो तेव्हा यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय. पहिल्याच चेंडूवरती आपले इरादे स्पष्ट करतोय. चेंडू जातोय सीमा पार, पंच आम्हाला इशारा करताय षटकार. आपले इरादे स्पष्ट करतोय. धावफलक पुढे सरकतोय. 11 एक गडी 11 1-1-1 लॉस ऑफ 1 विकेट. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडूला ब्रेक करतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. चेंडू मात्र खराब असल्याचा इशारा करताय. एकूण 5 धावा मिळत आहेत त्या कोपऱ्या संघाला बोनसच्या स्वरूपात. धावफलके धावा लागत आहेत त्या 16 धावा. एक गडीबाद 16 धावा. कधी गोलंदाजाचं वर्चस्व, कधी फलंदाजाचं वर्चस्व. खराब गोलंदाजीमुळे 5 धावा मिळत आहेत. धावफलक मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतोय. कोणत्या प्रकारचा यावेळी मात्र गोलंदाजाचं स्वतःवरती नियंत्रण नसल्या कारणामुळे दिशाहीन गोलंदाजी आणि त्याचाच फटका मात्र यावेळी बसतोय. यावेळी जर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करताना कोपरा संघाची धावफलकावर धावा लागतात. एक गडीबाद 16 DJ. एक चांगला खेळ पहिल्या षटकामध्ये मॅन्टेटरी पॉवर प्लेमध्ये फलंदाजांचं वर्चस्व. त्याचबरोबर दुसऱ्या बाजून मात्र गोलंदाजाची विरोधी संघाला साथ. त्याच्यामुळं पहिल्या षटकामध्ये एक गडीबाद 16 अशी दमदार सुरुवात आत्तापर्यंत DCC कोपरा संघाची. 4 षटकांची लढत असेल. सुपर 8चा सामना. आज स्पर्धेची शेवटची रात्र आणि शेवटच्या रात्रीमध्ये कोणता संघ या दोन संघामधला पात्र ठरणार ते येणारा वेळ आणि कालच ठरवेल. चांगली सुरुवात आत्तापर्यंत. सलामीचा फलंदाज सचिन पवार 5 झाला. त्याच्यानंतर नवीन येणारा फलंदाज रोहित पवार आल्या आपले इरादे स्पष्ट करतो षटकार मारून. रोहित कोहली एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. खास करून अनिल पाटील आमचे मित्र यांनी आज मला फोन केला आणि शब्द दिला होता, शंकर आपल्या स्पर्धेदिवशी नक्कीच तुला समालोचन करण्यास संधी मिळेल. 1 वर्षानंतर पुन्हा एकदा माईक हातात आला, त्यामुळे अनिल पाटील आपलं हृदयाच्या अंतःकरणातून आभार व्यक्त करतो. अनिल पुंडलिक पाटील, अध्यक्ष खारघर शहर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. कारण की आता आपल्या इथे मैदानं राहिली नाही. लोकनेते दिवावडे साहेबांचे नाव. यावेळी मात्र चेंडू भिरकावून दिला मिड विकेट दिशेने. उत्तुंग असा षटकार. एक गडीबाद 22 अशी आक्रमक दणदणीत सुरुवात. टॉप ऑर्डरचे फलंदाज यावेळी मात्र आक्रमक अशी फलंदाजी करतोय. यावेळी मात्र यश कोहली सलामीचा डावखुरी हाताचा एक शैलीदार फलंदाज. खरोखर या मैदानाचं नाव आपले राष्ट्रीय नेते, लोकनेते, प्रकल्प प्रसन्न कैवारे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नाव दिलं. खरोखर या आगरी कोहली भंडारी सर्व समाजातील आपल्या लोकांसाठी एक आपले आदर्श आणि आधारस्तंभ. कारण की साहेबांचं कार्य खूप मोठं आहे.
जसा वेळ मिळेल तसा सांगण्याचा नक्कीच प्रयत्न असेल. पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र फलंदाजा यशस्वी ठरतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार यश कोहलीच्या माध्यमातून. पिंटू याची खराब गोलंदाजी आणि खराब गोलंदाजीचा चांगल्या प्रकारे समाचार घेतोय तो यश कोहली. सलामीचा फलंदाज 2 चेंडूवरती 2 उत्तुंग असे षटकार आणि धावफलक पुढे सरकतोय. धावफलक धाव लागतोय तर 1 गडीवर 28 धावा. यावेळी तर षटकार हॅट्रिकच्या उंबरड्यावर. यावेळी मात्र प्रयत्न फसतोय आणि फलंदाज बाद होतोय तो यश कोहली. दुसरा आदरा बसतोय तो DCC कोपरा संघाला 28 या धावांवर. नवीन येणारा फलंदाज 4थ्या क्रमांकावरचा जिनीत पवार, संघाचा संघनायक, अष्टपैलू. यावेळी मात्र अष्टपैलू कामगिरी करण्यासाठी त्याला प्रथम फलंदाजीमध्ये योगदान द्यावं लागेल. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी तेव्हा त्याची अष्टपैलू उपयुक्त सिद्ध होऊ शकते. यावेळी मात्र गोलंदाजाला यश मिळतोय. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार मारले होते. त्याच्यानंतर मात्र स्वतःवरती संयम राखतोय, चेंडूमध्ये परिवर्तन करतोय आणि आपल्या संघाला दुसरं यश मिळवून देतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावरती राऊंड डोकेट गोलंदाजी करतोय. पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाईड ऑफ स्टंप, अवांतर चेंडू, वाईटचा इशारा करतायत. धाव प्रकार धाव लागतायत त्या 2 गडी बाद 29 धावा. 2 पंच सुनील पाटील साहेब, त्याचबरोबर नॉन स्ट्राईकला पवार साहेब. यावेळी मात्र चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन, सलग दुसरा दिशाहीन चेंडू. पहिल्या 2 चेंडूवरती षटकार, त्यानंतर गोलंदाजाचा कमबॅक, पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. एकाएकी आपल्या गोलंदाजाचे नियंत्रण गमावून बसतोय. दुसऱ्या बाजूने मात्र या खराब गोलंदाजाचा फायदा तो DCC कोपरा संघाला होताना दिसतोय. 30 धावा धावफलकावरती. मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न नक्कीच असेल. दुसऱ्या बाजूने मात्र कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा. आणि कारण की यालाच तर क्रिकेट म्हणतायत. कधी फलंदाज गोलंदाजाची वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न कर, दुसऱ्या बाजूने मात्र गोलंदाज देखील फलंदाजाचा पलटवार करण्याची संधी देत नाही. आता मात्र रोहित कोहली 1 डाऊनचा फलंदाज, त्याला साथ देतोय तो जिनीत पवार. एक चांगली भागीदारी करण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाज नक्कीच असेल. दुसऱ्या बाजूने मात्र जास्तीत जास्त भागीदारी न करण्याचा प्रयत्न तो गोलंदाजाच्या माध्यमातून असेल. घरकुल विरुद्ध DCC कोपरा असा हा रंगणारा सामना. यानंतर फुलटाच चेंडू भिरकावून दिला येतो मिड विकेटच्या क्षेत्राच्या डोक्यावरनं. पंचांचा इशारा येतोय षटकार. सदतीस धावा. आता मात्र आक्रमक फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जोरदार प्रतिहल्ला केला जातोय. धावफलका धाव लागत आहे 2 गडी बाद 37. प्रामुख्याने बघायला गेलं तर या षटकामध्ये खूप जास्त धाव, अर्थात 21 धाव आतापर्यंत खर्च केल्या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 16. यावेळी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होतोय. चेंडू जातोय साईड स्क्रीनच्या दिशेने. पंचांचा इशारा येणे अपेक्षित. पंचांचा इशारा येतोय 6 धावांसाठी षटकार. कौसा आणि वाकलनबी, चला दोन्ही टीम
टॉससाठी लगेचच यायचं आहे बघा. आज सर्व संघांना स्ट्रिक्टली सूचना आहे, कोणाची वाट पाहिली जाणार नाहीये, सामना थांबवला जाणार नाहीये. जर लेट झाला तर तुमच्या चेंडूंमध्ये कपात केली जाईल आणि दोन्ही संघ नसतील तर मात्र सामना 4 षटकांचा असेल, ह्याची नोंद घ्या. तर इनिंग संपल्या संपल्या दोन्ही संघांना टॉससाठी यायचं आहे. कौसा आणि वडवली, वाकलन. हॅलो. पिंटू या गोलंदाजाने 27 धावा खर्च केल्या आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर डीसीसी कोपरा संघाची धावफलकावरती धावसंख्या लागतोय ती 2 गडी बाद 43 धावा. मी म्हटलं लोकनेते दिवाडी साहेब यांच्या नावाने हे मैदान खरोखर आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी साहेबांचं जे कार्य आहे ते खूप मान आहे. त्याचबरोबर श्री पुन्हा त्या कायदा देखील साहेबांनी मंजूर करून घेतला. त्याच्यानंतर इथल्या भूमिपुत्रांना भूमी होऊ नये म्हणून 12.5% भूखंड अर्थ स्कीमची योजना प्रथम आपल्या रायगडमध्ये स्थापन झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये, त्याच्यानंतर प्रत्येक देशातील ज्यावेळी आपल्या देशामध्ये कोणताही प्रकल्प राबवला जातो त्यावेळी स्थानिकांना प्रथम प्राधान्य दिलं जातो, कारण की स्थानिकांना देखील रोजगाराची गरज असते. आणि सर्व देशामध्ये साहेबांच्या प्रेरणेतील योगदान घेऊन सर्व योजना आपल्या संपूर्ण भारतामध्ये राबवलं, असं आपल्या साहेबांचं खूप महान कार्य आहे. तसेच आपल्या साहेबांच्या अनेक असे किस्से आहेत. आपल्या जनहितासाठी कायदे केले आणि त्या कायद्यांचा अजून देखील वापर. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन, नवीन येणारा गोलंदाज आदित्य आठवले संघाच्या वतीने तिसरं गोलंदाजा कोट्यातील पहिलं षटक, 43 धावा 2 गडी बाद. यावेळी मात्र चेंडू ऑफ साईड ऑफ स्टंप, सुनील पाटील साहेबांचा इशारा येतोय. अवंतरच्या मदतीने धावफलक जाऊन पोचतोय तो 44, 2 गडी बाद 44. अशी दमदार आणि आक्रमक सुरुवात यावेळी ते डीसीसी कोपरा संघाची. प्रामुख्याने या फलंदाजीमध्ये रोहित कोहली त्याचबरोबर यश कोहली यांचं जबरदस्त योगदान. यावेळी मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होतो, टायमिंग होत नाही, चेंडू जातोय. यावेळी मात्र तो स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु 2 धावा घेण्याचा अवधी 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकतोय. 46 लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3rd ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाज मार्गावरती जिनित पवार. यावेळी मात्र चेंडू काही वेळ हवेमध्ये 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत, मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडतोय. परंतु एका धावेवरती समाधान मला. स्ट्राईक जास्तीत जास्त प्रयत्न असेल देण्याचा यावेळी तो जिनित पवारचा, तो रोहित कोहली या फलंदाजाला, आणि तोच प्रयत्न यावेळी जिनितच्या माध्यमातून रोहितला स्ट्राईक दिली जाते आणि स्ट्राईकच्या वेळी धावफलक पुढे सरकतोय. धावफलक 47. आजची शेवटची रजनी. खरोखर चांगलं असं आयोजन प्रामुख्याने पाटील घराण्याच्या माध्यमातून आपल्या नातीच्या आठवणींना उजाळा देण्याचा एक चांगला प्रयत्न, त्यांच्या माध्यमातून चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतोय. ते थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षण येतोय, फाईन लेगला चेंडू पकडतोय, फेकतोय, परंतु स्ट्राईक रोटेट केली जाते रोहितच्या आणि जिनितच्या माध्यमातून. धावफलका धाव लागतात 48. चांगलं कमबॅक आतापर्यंत या गोलंदाज माझं 43 धावा झाला. त्याच्यानंतर मात्र कुठे का छोटंसं कमबॅक बघायला मिळतोय. तो तुर्बे 11 घरकुल संघाच्या या गोलंदाजच्या दुर्वा 11 घरकुल असा. यावेळी मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु चांगला चेंडू बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज दुर्वा 11 घरकुल हा संघ, त्याचबरोबर डीसीसी कोपरा या 2 संघामध्ये होणारा टफ फाईट सामना. यावेळी चेंडू ड्राईव्ह केलाय तो लॉंग ऑनला, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत होतंय, परंतु 2 धावा चित्याच्या चपलाईनं पूर्ण केल्या जातात. 50 आफ्टर 2 रन्स कंप्लीट होतंय. यावेळी ती कोपरा संघाकडून खास करून आक्रमक फलंदाजी केली जाते, ती रोहितच्या माध्यमातून त्याला सुंदर अशी साथ दिली जाते ती जिनितकडून. तर इथे आमचे बंशी पाटील
ते आलेले आहेत बनशी या. तसेच रुपेश करावकर आहेत, आपलं देखील स्वागत आहे. या व्यासपीठावरती जे सचिन घरत असेल, कैलास ठाकूर, जनार्दन ठाकूर असतील. त्याचबरोबर आमचे संदीप भरतशेठ पाटील यांना देखील विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं स्वागत आहे. तसे आमचे जयदेशेठ पाटील यांचं नक्कीच इथे काही क्षणामध्ये आगमन होतंय. तर आलेल्या सर्व मुरबीतील ग्रामस्थांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, धाव संख्या 50 आहे. 50. खरोखर मुरबी गाव म्हटलं तर एक क्रिकेटची पंढरी, कारण का क्रिकेटचा महाकुंभमेळा खास करून आमचे अनिल पाटील असतील, तसेच आमचे संदीप पाटील रायगड समाज संघटनेचे अध्यक्ष, त्याचबरोबर विक्की असेल, मॉन्टी असेल आणि त्यांचे सहकारी मित्र, सर्वांचे खूप सारे योगदान या स्पर्धेचं आयोजन, नियोजन, संघ जमा करणे, त्याबरोबर खेळपट्टी बनवणे, त्याबरोबर मंडप, डेकोरेटर्स, साऊंड सिस्टम, गुणलेखक, समालोचक, पंच, सर्वांना योग्यरित्या मान, अतिथी देवभाव आलेल्या पाहुण्यांचा त्यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मान सन्मान करतात. खास करून अनिल पाटील अध्यक्ष, खारघर शहर ग्रामीण राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, तसेच संदीप पाटील असतील, तसेच आमचे सुनीलदादा पाटील, सर्वांचं खूप सारं योगदान या स्पर्धेसाठी, आणि ही स्पर्धा यशस्वी होतोय हे त्यांचं खरं एकीचं बल, युनिटी ऑफ ऑल पाटील फॅमिली ब्रदर्स. आणि शेवटचं षटक घेऊन येतोय ते दुर्वा 11 संघाकडून विशाल कांबळे. यावेळी मात्र पंच चेंडू चांगला असेल इशारा देतात आणि चांगली सुरुवात विशालच्या माध्यमातून डू आणि डायचं शतक असं म्हटलं जातं आहे. आणि जास्तीत जास्त धावा काढण्याचा नक्कीच प्रयत्न असेल तर रोहित, आणि त्याच्याचबरोबर त्याचा सहकारी पार्टनर अर्थात जिनीत याचं देखील योगदान असणे गरजेचं. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पिटमध्ये चेंडू होता, परंतु दिशाहीन चेंडू असल्याचा पंच पवार साहेब यांच्या माध्यमातून 51 लॉस ऑफ 2 विकेट, चौथं षटक मार्गस्थ 51 धावा 2 गड्यांच्या नुकसानामध्ये. इनिंगमधला 7वा वाईट चेंडू असल्याचा पालकर साहेब आम्हाला अशी माहिती देतात. कांचन पालकर म्हणून एक उत्कृष्ट आणि केव्हाले ग्रामपंचायतचे उपसरपंच हे पद ते भूषवत आहेत. एका बाजूला राजकीय आणि दुसऱ्या बाजूला क्रीडा, हे दुहेरी संगम, आणि दुहेरी संगमाच्या आधारे इथे ते चांगलं गुणलेखन करतात. आणि इथे मात्र रोहितच्या स्वरूपात आणखीन एक गडी बाद होतोय, तो DCC कोपरा संघाला DJ. हॅलो. तर याचबरोबर आमचे सन्माननीय एक हौशी व्यक्तिमत्व, सर्व क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्यांचं आदराने नाव घेतलं जातं. क्रिकेट असो, सामाजिक क्षेत्र असो, बैलगाडा शर्यती असो, अशा अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते आमचे सन्माननीय राममामा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व आणि क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व सन्माननीय राममामा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्या दिवशी नितेश शेठ पाटील, भाई पाटील यांना देखील आपण पाहिलं, आणि नक्कीच मामा तुमची खूप वाट पाहिली, तर तो आज नक्कीच तुम्ही उपस्थित राहिला, त्याबद्दल तुमचा आभार स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. चेंडू खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या ड्राईव्ह केलं. सर्व छंद जोपासले जातात राम पाटील यांच्या माध्यमातून. त्यांचं देखील स्वागत. खूप दिवसानंतर आपली भेट होतोय, कारण की माणसाने सर्व छंद जोपासणं गरजेचं आहे. कारण की क्रिकेट असेल, बैलगाडा शर्यत असेल, सामाजिक असेल किंवा कला सांस्कृतिक, हे माणसाचे एक जीवनातील अविभाज्य घटक आहे. संदीप पाटील त्याच्याबरोबर आमचे पंच सचिन कडू देखील आहेत. सचिनची आणि माझी दुसरी टुर्नामेंट असेल. यावेळी मात्र खराब चेंडू, दिशाहीन चेंडू, 54. 2 षटकांमध्ये 43 धावा झाल्या होत्या. त्याच्यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये आत्तापर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या षटकात 14 धावा खर्च केल्या त्या दुर्वा 11 संघाच्या गोलंदाजाने.
यावेळी तर कुठेतरी चांगलं कमबॅक केलं म्हणावं, कारण ज्या प्रकारे संघाच्या संघनायकाने ज्या आशेने त्यांच्यावरती चेंडू गोलंदाजाने सुपूर्द केला होता आणि आपल्या संघाच्या संघनायकाच्या गुणवत्तेला न्याय देण्याचा नक्कीच प्रयत्न गोलंदाजीच्या माध्यमातून झाला. विशाल कांबळे एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून, रोहित सारखा मोठा फलंदाजाचा अडसर त्याने दूर केला आणि एक सुटकेचा निश्वास नक्कीच सोडला असेल तो दुर्वा 11 घरकुल या संघाने. धावपलकाचा विचार केला तर 3 गडी बाद 54 धावा आतापर्यंत फेर चेंडू बघायला मिळतोय. विशाल कांबळे राईट आर्म ओव्हर द विकेट. वारंवार दिशाहीन चेंडू, अगोदरचा चेंडू, फेर डिलिव्हरी बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होत नाही. मी आताच म्हटलं गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलंय. 11 धावा खर्च केल्या होत्या, त्याच्यानंतर मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू बघायला मिळतोय. पंचांचा इशारा तो वाईट. व्हेरी गुड अंपायरिंग पंच यांच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी बघायला मिळतोय ती विशाल कांबळे. यावेळी मात्र फुलटॉस पद्धत चेंडू होता, चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. तेवढा चांगला प्रयत्न होता, मात्र प्रयत्न असफल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो जिनिकच्या माध्यमातून. 2 धावा देखील पूर्ण डेंजर इनकडे धावला होता तो जिनीत पवार. त्याला स्वतःला विश्वास होता की आपण ही दुसरी धाव पूर्ण करू शकतोय. स्वतः मात्र रिस्क घेतली. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. 57 धावा चौथ्या षटकातील अंतिम चेंडू टाकतोय तो विशाल कांबळे. जोरदार प्रहार केला जातो. मिस टायमिंग होतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण येतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल जेल घेण्याचा प्रयत्न. पहिल्या अटेम्पमध्ये चेंडू उडाल, दुसऱ्या अटेम्पमध्ये चेंडू पकडला जातोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर DCC कोपरा संघाने 57 धावा करून 58 धावांचं दुर्वा 11 तुर्बे घरकुल संघासमोर आव्हान असेल. पाटील यांचा आपण शुभ सन्मान करतोय. आणि टॉस साठी यायचं बघा कौसा आणि वाकलन बी. शेवटची पुकार आहे. असं वाटलं होतं की हा स्कोअर 75-80च्या आसपास जाईल, परंतु ज्या प्रकारे शेवटच्या 2 षटकामध्ये कमबॅक केलं कांचनजी पालकर, कारण की 57 धावांवर 58 धावांचा टार्गेट सेट केला आहे तो दुर्वा येऊन घरकुल या संघासमोर. खरोखर जबरदस्त कमबॅक आणि चांगल्या प्रकारे फाईट बॅक. मग येणाऱ्या 4 षटकामध्ये कशा प्रकारे कोपरा संघ या धावा डिपेंड करणार आणि कशा प्रकारे या धावांचा पाठलाग करणार आणि बक्षीसपत्र कोणता संघ ठरणार, तर ऐकूया आपण पुढच्या उत्तरार्धासाठी. तर याचबरोबर आमचे सन्माननीय संदीप शेठ पाटील, संदीप भरत शेठ पाटील यांचा इथे आगमन झालेला आहे. एक युवा कॉन्ट्रॅक्टर ज्यांच्याकडे पाहिलं जातं. संदीप या, तुमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. सन्माननीय संदीप भरत शेठ पाटील मुरबी यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. धन्यवाद संदीप. आमचे बंशी पाटील देखील इथे आलेले आहेत. बंशी, स्वागत आहे तुमचं देखील. यस, धन्यवाद बंसी. चला कौसा आणि वाकलन, चला टॉस साठी यायचं आहे बघा. 57 धावा आणि 58 धावांचा टार्गेट यावेळी असेल तो दुर्वा 11 तुर्बे या संघासमोर. पहिल्या 2 षटकामध्ये 43 धावा, त्याच्यानंतर मात्र जबरदस्त कमबॅक 14 धावा खर्च केल्या 2 षटकामध्ये. तर ऐकूया पुढच्या उर्वरित समालोचकांनी. हर्षद मडवी, मॅन फ्रॉम नवी मुंबई.
कौसा संघाचे कॅप्टन आलेले आहेत बघा. वाकलन टीमच्या कॅप्टनला शेवटची पुकार आहे. आज मात्र कोणत्याही संघाची वाट पाहिली जाणार नाही याची नोंद घ्या. आम्ही स्ट्रिक्टली सूचना दिलेल्या आहे. त्यामुळे कारण आज भरपूर सामने आहेत, तर त्यासाठी तुम्हाला लगेच टॉससाठी यायचं आहे. समोरचा संघ येथे उपस्थित आहे तो कौसा संघ. तर वाकलन संघाला सूचना आहे की आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. हॅलो, चला 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये. आणि आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये आज आमच्यासोबत समालोचनासाठी जोडलेले आमचे अशरफ मामू, राम मामा सुद्धा आज या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा स्वागत. WTC लाईव्हच्या माध्यमातून जोडलेले आमचे तमाम लाडके प्रेक्षक आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. 58 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये जिंकण्यासाठी 24 बॉलमध्ये, आणि ते लक्ष्य रोखण्याची जबाबदारी DCC कोपरा टीमने आपल्या खांद्यावरती घेतली आहे. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिनीत पवार कडून चूक झाली आहे. बॉल मागे जाणार आहे, फिल्डर आहेत तोपर्यंत एक सिंगलने खातं खोललं जाते. सलामीची जोडी मैदानामध्ये तेजस आणि त्याच्या समवेत आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गोलंदाजी मार्कवरती या DCC कोपरा टीमचा एक असा बॅकबोन प्लेयर आहे ज्याने मात्र अनेक वर्ष या DCC कोपरा टीमचा सांभाळ केला आहे, तो रोहित कोळी. पुन्हा एकदा अपील लाऊड आहे. बॅटची एज अँड टेकन. अनेक स्पर्धांमध्ये विक्रमी गोलंदाजांच्या यादीमध्ये नाव असलेला खेळाडू नाव आहे रोहित रतन कोळी. विकेट डाऊन. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का लागला. बॅटिंग करत असताना टीम दुर्वा 11 घरकुलसाठी हे मोठं चॅलेंज असणार आहे, कारण आता 58 धावांचा पाठलाग करायचं आहे. मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येणं हे गरजेचं असेल. DCC कोपऱ्याच्या विरुद्ध या सगळ्या गोष्टी फार अभ्यासपूर्वक तुम्हाला हाताळाव्या लागतील, अन्यथा कठीण आहे. रोहित तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा समोर टाकला होता, ड्राईव्ह केला बॉल. कव्हर्समध्ये फिल्डर आहेत, फक्त एकच धाव मिळेल. 2-1 या स्थितीमध्ये दुर्वा 11 घरकुल टीम. अभिजित आलाय नवीन बॅटर मैदानामध्ये. 1 डाऊनचा बॅटर, तिसऱ्या क्रमांकावरती अभिजित दिहाडे. आणि त्याच्या समवेत सलामीचा हा बॅटर आदित्य आठवले. कॉलनी विभागातली टीम, परंतु गेली बरीच वर्ष ते ग्रामीण गटातून खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. याच टीम सोबत उचलून खेळायचा होता. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळलेत. थ्रू द कव्हर 2 फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय दन 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 करीत सीमा पार. चौकार. पहिला चौकार या सेकंड इनिंग मधील. आणि अर्थातच चौकार आलाय तो म्हणजे आदित्य आठवलेच्या बॅटमधून. 4 रन. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फिल्डर पोहोचलेत. 2 धावांचा प्रयत्न झाला, 2 कंप्लीट. इट्स नॉट आउट. 2 कंप्लीट झाल्यात. टीमची टोटल या 2च्या मदतीने आता पुढे जाऊन पोचते 8 वरती. कांचनजी पालकर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनमधील एक मोठं नाव, गुणलेखक म्हणून नेहमीच ज्यांची जबाबदारी राहिली. केवाळे गावचे उपसरपंच. पुन्हा एकदा बॉल ऑन साईडला टर्न केले. मिड ऑन कडे बॉल जाईल तोपर्यंत त्या ठिकाणी काय घडलंय.
चला हरकत नाहीये, ट्राय खूप चांगली होती. कोण आहे? सचिन पवार आहे का? कुणाल. एफर्ट्स फार महत्वाचे आहेत आपल्या टीमसाठी. खरं तर तो बॅकअपसाठी चालला होता ॲक्शन रिप्लेमध्ये, आपल्याला ती गोष्ट पाहायला मिळेल. आणि रोहित कोहली जोपर्यंत तो बॉल पिक करेल ना तोपर्यंत खूप घाई झाली होती कुणाल, आणि तिथे मात्र कुणाल थोडंसं धडपडताना पाहायला मिळालं आपल्याला. मजेशीर आहे परंतु त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 9 या स्थितीमध्ये दुर्वा 11 घरकुल. स्पर्धेची आजची अंतिम रात्र. आमचे अंगद पाटील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्याचबरोबर कोण? वाकलन बी टीम. प्लीज, या कौसा टीम ऑलरेडी आलेली आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला विनंती आहे, एक सर्टन वेळ दिली गेली तुम्हाला, पण आता आयोजक जी कारवाई करतील ना त्या कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. बॉलिंग मार्कवरती सेकंड ओव्हरमध्ये जिनीत पवार आलाय. पवार की पॉवर नेहमीच पाहण्यासारखी राहिली, आणि आज पाहायचं या मॅचमध्ये 58 धावा ते रोखू शकतील का, फार मोठा प्रश्नचिन्ह. तौसिफ खरं तर निघून गेलेत. विक्की पाटील आज स्पर्धेचा आनंद घेतात. आमचे अशरफ मामू, राम मामा आहेत स्पर्धेचे. आमचे सन्माननीय अध्यक्षस्थानी असलेले खारघर शहर आणि ग्रामीणचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अनिलजी पुंडलिक पाटील साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. जिनीतचा पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर होता, त्याला मात्र खेळला पॉईंटमध्ये. गलीमध्ये थोडंसं टर्न होत असताना फिल्डरपासून दूर राहिला बॉल आणि जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. पासून बाहेर टाकलेला बॉल वाईटच्या अगदी ट्रॅम्प लाईन वरती बॉल टप्पा पडल्यानंतर मग त्यानंतर त्याच्यावरती प्रहार केला. 4 मिळाल्यात. फुटवर्कचा वापर केला होता परंतु बॉल जागीच थांबलाय. स्वतः बॉलर जिनीत पवार बॉलला अडवेल, फेकेल तोपर्यंत धाव मिळेल. एक सिंगल आली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल झाली आहे 14. 14 लॉस ऑफ 1 विकेट. 58चा लक्षाचा पाठलाग करायचा आणि अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. 4 ओव्हरची मॅच. आज सगळ्या मॅचेस हे 4-4 ओव्हरचे खेळत जातील आणि वेळेअभावी कदाचित पुढील मॅचेस 3 ओव्हरच्या देखील होऊ शकतात, परंतु आयोजकांचे प्रयत्न असतील की सगळ्या मॅचेस या 4-4च ओव्हरच्या व्हाव्या. यावेळेस हवेमध्ये बॉल, स्वतः बॉलर बॉलच्या खाली, कॉटन बोल्ड. फलंदाज बाद आणखी एक धक्का बसलाय. दुर्वा 11 घरकुल टीमचा हा फलंदाज अभिजित दिहाडे बॅक टू द डगआउट. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक नितीनजी गावंड साहेब हे देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आज आपलं योगदान देताना पाहायला मिळतात. त्यांचे आपण स्वागत करूया. बॉलिंग मार्कवरती तयार होते पुन्हा एकदा जिनीत पवारचा पुढचा बॉल. वेगवान तेज तर्रार बॉल, सुपर डिलिव्हरी, अनप्लेएबल. बरोबर पॉपिंग क्रीजमध्ये बॉल डिलिव्हर केला आणि त्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय बॉल. डॉट. बॉल तयार. पुन्हा एकदा यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल. शंकरदादा आज खरं तर वेळात वेळ काढून आलेत या स्पर्धेसाठी. थांबतील, त्याच काय काम नाही आहे तसं.
आरामात आज शेवटची रात्र आहे. अंतिम रात्रीमध्ये या मैदानावरती भरपूर मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आपण पाहिलं आहे. स्पर्धा कोणती असो, गेल्या वर्षीसुद्धा या मैदानावरती मोठमोठ्या नाईट स्पर्धा पार पडल्या आणि त्यामध्ये देखील आपण प्रेक्षकांची तोबा गर्दी या मैदानावरती होताना पाहिली आहे. बॉल हवेमध्ये, फिल्डर बॉलच्या खाली, कॅच ड्रॉप, 1 रन पूर्ण केले. 2 धावांचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागला आणि आउट आहे बॅट्समन. जावं लागेल माघारी. काय थ्रो होता कमालीचा. जगदीश ठाकूर, वन ऑफ द मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर फ्रॉम द टीम DCC कोपरा, बॅट्समन आउट. तर बघा याचबरोबर व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे ते सन्माननीय आमचे फैसल रुपिंग सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सलीमभाई रहमानी यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर नक्कीच त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेलकम सलीमभाई. या व्यासपीठावरती नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फैसल रुपिंग सोल्युशन जी कंपनी आहे त्या कंपनीचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. वाकलन संघाला सूचना आहे बघा. जिनी तयार. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. अपील लाऊड आहे परंतु इथे नाही. पंच सांगतात नॉट आउट. बॅट लागली आहे बॉलला, त्यामुळे इथून तुम्हाला फक्त डॉट बॉल मिळेल, विकेट नाही. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि या ओव्हरमधून एकूण धावा आल्या फक्त 7 रन आलेले आहेत आणि या 7 रनच्या मदतीने 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर दुर्वा 11 टीमची टोटल आहे स्कोरबोर्डवरती 16. आता उर्वरित बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 42. 12 बॉल 42. तर वाकलन टीमला सूचना आहे, सामना संपण्या अगोदर जर तुम्ही आले नाही तर टॉसबिन समोरच्या संघाला दिला जाईल आणि त्याबरोबर बॉलची पॅनल्टी देखील आपल्याला लागेल, याची नोंद घ्या. आज प्रत्येक संघाला स्ट्रिक्टली सूचना आहे. आज कोणत्याही संघाची वाट पाहिली जाणार नाहीये, याची नोंद आपण घ्यायची आहे. तर याचबरोबर आमचे सोहेल शेख यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सोहेल या. अंगद पाटील देखील इथे उपस्थित आहेत. अंगद पाटील आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो. ओ समोरच्या दिशेने खेचून मारलाय बॉल, लॉंग ऑफच्या बाहेर. बॉल जाईल सीमा पार. 42चा पाठलाग करताना आला हा पहिल्या बॉलवरती षटकार. आतषबाजी आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे फैसल रुपिंग सोल्युशनचे मॅनेजिंग डायरेक्टर सन्माननीय सलीमभाई रहमानी यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि नक्कीच त्यांचं मनपूर्वक स्वागत या फटाक्याच्या आतषबाजीमध्ये आम्ही करतोय. वेळात वेळ काढून नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. बरेच दिवस नक्कीच ते येणार होते परंतु काही कामाव्यतिरिक्त त्यांना जमलं नाही, परंतु आज नक्कीच या मुरबीच्या स्पर्धेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन मात्र आज फैसल रुपिंग सोल्युशनचे डायरेक्टर सन्माननीय सलीमभाई रहमानी आपलं या व्यासपीठावरती आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. बॉलिंग मार्कवरती बॉलर तयार. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल ऑप्शनच्या बाहेर आहे आणि हा बॉल आहे डॉट. डॉट बॉलची या ठिकाणी मात्र सांगता पाहायला मिळते.
12 बॉलमध्ये 42ची आवश्यकता होती. पहिल्या बॉलवरती आला षटकार. उर्वरित 10 बॉलमध्ये आता बाकी आहेत 36. 10 बॉल 36 हे लक्ष आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग बॉलरला देण्यात आली आहे. बॉलिंग मार्कवरती यश कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चांगला बॉल. ट्रॅम्प लाईनच्या आतमधून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. षटकारानंतर काय कमबॅक केले यश कोळीच्या गोलंदाजीचं मात्र कौतुक करावं लागेल. अंतिमच्या क्षणापर्यंत सामना जाईल यात शंका नाहीये. 9 बॉलमध्ये 6 षटकार मारायचेत. दुर्वा 11 घरकुल टीम करू शकतात. आता शॉर्ट बॉल पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर चाललाय. हा वाईट बॉल अतिरिक्त धाव इथे मात्र मिळते या स्पर्धेमध्ये. खरं तर फैसल रूफ सर्व्हिसिंगचे सर्व या ठिकाणी मात्र फैसल रूपिंग सोल्युशनचे सन्माननीय रहमानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करतोय. समोर पुन्हा एकदा मारला लॉंग ऑफ मध्ये. यावेळेस फ्लॅट बॅटेड शॉट होती परंतु काय कॅच पकडले जिनीत पवारने. विकेट या ठिकाणी मात्र मिळते. आणखीन एक सफलता मिळाली डीसीसी कोपरा या टीमला. चला आपण टॉस घेणार आहोत. मी सन्माननीय सलीम भाई रहमान यांना विनंती करें कि सलीम भाई आइए, अपने शुभ हाथों से यहाँ पर हम टॉस करने जा रहे हैं. चला कौसा टीम कैप्टन. चला कौसा आणि वाकलन या 2 संघांमधली पुढची लढत असेल. सामना संपल्या तुम्हाला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. हेड आहे. चला तर कौसा संघ टॉस जिंकला. येस डिसिजन द्या आणि लगेच हा सामना संपल्या दोन्ही संघांना सूचना आहे की मॅच लगेच स्टार्ट करायची आहे, याची नोंद घ्या. पुन्हा एकदा लाऊड अपील. शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाल्याने इथून डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती. पहिल्या 3 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग चेस करत असताना धावा बनवल्यात दुर्वा 11 घरकुल टीमने 24. आता उर्वरित 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. सामना जिंकण्यासाठी 6 बॉल 34 रनची गरज. चला जिनीत टाइमपास करू नका, थोडं फास्ट खेळा. टीम मिटिंग नका घेऊ, लगेच फिल्डिंग लावायची आपल्याला. आणि लक्षात सुद्धा कौसा टीम आपण जो डिसिजन घेतला आहे ही मॅच ही ओव्हर संपल्या लगेच तुम्हाला मैदानात जायचं आहे. धन्यवाद. तौसिफ पटेल देखील या स्पर्धेमध्ये चांगलं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. सलीमभाई रहमानी नक्कीच इथे आज उपस्थित झालेले आहेत आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच त्यांचं आगमन एक जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत आपण केलं. चला पहिला बॉल डॉट. तनिष कोळी बॉलिंग मार्कवरती आणि खरं तर डीसीसी कोपरा टीम आज मैदानामध्ये खेळते. कर्णेगावचे विद्यमान सरपंच शैलेश शेठ माळी आणि घोटगावचे आमचे निलेश शेठ प्रधान यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला संघ आज या स्पर्धेमध्ये खेळतोय. अंश अँड शीतल 11 डीसीसी कोपरा या नावाने संघ खेळतोय. त्यातील पहिल्या विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन संघ पोहोचला. फर्स्ट इनिंगमध्ये चांगली फाईट दिली. आमचे शंकरदादा यांचा आवाज फर्स्ट इनिंगमध्ये आपला ऐकायला मिळाला. ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांनी सांगितलं की 1 वर्षानंतर आम्ही माईक हातामध्ये धरला, परंतु खरं तर ही कला अशी आहे ना की या कलेमध्ये तुम्ही कितीही वर्षानंतर आपलं साहित्य हातामध्ये घ्या, तुम्हाला ती कला अवगत राहणारच, यात शंकाच नाही आहे. शब्द भले इकडे तिकडे एखाद दोन होतील, परंतु ही कला आपल्या
आपल्याला कधीच सोडत नाही. शेवटच्या ओव्हरमध्ये तनिषला जबाबदारी दिली. 3 बॉल आतापर्यंत झालेत, फक्त एकच रन खर्च केली. ते देखील पहा, पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, धाव मिळत नाहीये. प्रत्येक डॉट बॉल आता मात्र पराभवाच्या दाटछायेमध्ये घेऊन जाणार टीम घरकुल दुर्वा 11 साठी. 4 बॉल आतापर्यंत झालेत, धावा आल्या 3 या ओव्हरमधून आणि अजूनही 31 धाव्यांची गरज आहे. 2 बॉलमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, क्लीन बोल्ड, बॅट्समन आउट. आणखीन एक धक्का बॅटिंग करताना लागलाय दुर्वा 11 घरकुल टीमला. थँक्यू. चला चला, शेवटचा बॉल आहे. तनिष लवकर टाका. एक बॉल मध्ये 31 पाहिजे. चला प्लीज स्टार्ट करा मॅच. फुल टॉस बॉल समोर, लॉंग ऑफला फिल्डर पोहोचतील. येस, सेव्ह केलाय. डॉट बॉलने मॅच जिंकलीये. अंशन शीतल 11 DCC कोपरा टीम, मनपूर्वक अभिनंदन. शैलेशजी माळी यांनी निलेशजी प्रधान यांच्या माध्यमातून संघ पॅक करण्यात आलाय. मनपूर्वक अभिनंदन. कौसा टीम टॉस जिंकला. डिसिजन काय? बॅटिंग. आणि वाकळण बी टीमला पहिल्यांदा फिल्डिंग करायची आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा. तुम्हाला वेळ दिली जाईल फक्त 2 मिनिटांची, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. थँक्यू. यस, तर आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. आज या स्पर्धेमध्ये वेलात वेल काढून ज्यांनी आपली उपस्थिती दाखवलेली आहे ते सन्माननीय फैसल रूफिंग सोल्युशनचे डायरेक्टर आदरणीय सलीमभाई रहमानी यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. मी अनिलदादा पाटील यांना विनंती करेन की आपण सन्माननीय सलीमभाई रहमानी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सलीमभाई रहमानी या स्पर्धेमध्ये एक मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. तब्बल 11,000 रुपयाचा डोनेशन ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सुपूर्द करण्यात आलाय, त्याबद्दल नक्कीच सलीमभाई रहमानी यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धन्यवाद सलीम भाई. आप सोचिए हम बनाएंगे, ही नेहमीच त्यांची टॅगलाईन असते. चला, याच बरोबर आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे उत्कृष्ट पंच आदरणीय रविदादा पाटील रुंजन यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सलीम भाई आइए, मैन ऑफ द मैच देते हैं. रोहित या. तर सन्माननीय सलीम भाई रहमानी यांच्या शुभास्ते आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार रोहित कोहली याला. एक उत्कृष्ट दिग्गज पंच म्हणून ज्यांची ओळख आहे असे रविदादा पाटील रोहंजन यांचा इथे आगमन झालेला आहे. धन्यवाद.